हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर मी असं एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. पण आपल्याला आज न गॅस पेटवता फक्त अशी मस्त अशी रेसिपी बनवणार आहे. तर ती कशी काय? तर तुम्हाला दाखवते. सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून घ्या. तर तुम्ही पाहिलंच असेल तर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मेजरमेंटचे जे कप आहे त्या कपामध्ये आपण साधारणपणे 2 कप आपण नारळाचा कीस घेतलेला आहे आणि 1 कप मी मिल्क पावडर ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि अर्धा कप साखर टाकलेली आहे आणि थोडीशी अर्धा चमचा मी इलायची पावडर मिक्स केलेली आहे आणि आता हे जे काही मिश्रण आहे आपलं ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही साखर पण पाहू शकता. बरोबर मी अर्धा कप घेतला आहे. तर मी हे मिक्सरमध्ये पूर्ण मिश्रण वाटून घेतलं होतं आणि ह्याच्यामध्ये मी 2 ड्रॉप 2 ड्रॉप स्ट्रॉबेरी इन्सेस टाकलेला आहे. कारण का इन्सेस टाकलं तर फ्लेवर पण छान मिळेल आणि कलर पण आपल्या मिठाईला छान असं येईल. त्याच्यामुळं इन्सेस टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मी अर्धी वाटी तिथं दूध घेतलेलं आहे. या मिश्रणामध्ये आपल्याला दूध पूर्ण असं डायरेक्टली टाकायचं नाही. तर जसं पीठ मळून घेतो पण त्याप्रकारे आपल्याला जसं दूध लागेल तसे त्याप्रकारे आपण थोडं-थोडं दूध ह्याच्यामध्ये ॲड करून पूर्ण असं मिश्रण हे अ, गोळा तयार करून घेणार आहे. तर तुम्ही पाहिलं असेल पूर्ण असा एक गोळा तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण असं एक मस्त छान असा गोळा तयार झालेला आहे आणि ह्याला 2 मिनिटं मी साईडला ठेवणार आहे आणि माझ्या चॅनलला स्किप न करता असा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पाहत राहा. तर इथं थोडेसे मी पिस्ता घेतलेला आहे, थोडे काजू आणि बदाम घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार जे तुम्हाला ड्राय आवडतात ते तुम्ही घेऊ शकता. तर मी जे घेतले होते ते पूर्ण असे चॉप करून घेतलेले आहे आणि आता एका वाटीमध्ये मी पूर्ण असे घेत आहे. तर आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे आता मगज बी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर आपण 2 चमचे मगज बी ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहे आणि मगाशी तुम्ही जे अ, अ, नारळाचं किस वगैरे सगळं मिश्रण जे केलं होतं आपण ते ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. कारण का आपलं जे बर्फी म्हणा, एक मिठाई म्हणा तुम्ही जे बनवणार आहे तर त्याच्यामध्ये ते सुटसुटीत नाही झालं पाहिजे आणि एकदम असा गोळा तयार झाला ते मधोमध असं छानपैकी बसलं पाहिजे म्हणून मी हे थोडंसं घेऊन पूर्ण असं एकत्र गोळा करत आहे. तर मी एका प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याला नॉर्मली एकदम 2 ड्रॉप्स टाकून पूर्ण असं तेल लावून घेतलेलं आहे. कारण का तेल आपलं जे गोळा तयार करून घेतला आहे त्याला चिकटला नाही पाहिजे आणि ह्याच्यावरती परत मी एकदा प्लास्टिकचा कागद वगैरे ठेवून लाटण्याने लाटून घेणार आहे. तर आपल्याला हाताचा दाब न देता एकदम हलक्या हाताने आपल्याला जे हे आपला गोळा आहे ते पूर्ण असं लाटून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता मी पूर्ण कट वगैरे करून जिथं-तिथं कमी होतं तिथं सगळीकडनं सारखं लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे एकदम परफेक्ट असं चौकोनी बनून तयार झालेला आहे. तर मी दुसरं प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे. मगाशी तुम्ही पाहिलं असेल की दुसरा मी एक गोळा तयार केला होता ड्राय होता तो आणि तो अशा प्रकारे एकदम लांबसर करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण मी मधाशी ठेवलेलं आहे. कारण की आपण जे कट केलं त्यानंतर त्याच्या आतमध्ये खूप असे छान आपल्याला दिसतात. तशा प्रकारे मी ठेवलेले आहे आणि ह्याला पूर्ण असं तयार करून घेणार आहे.
तर तुम्ही पाहिलं असेल मी पूर्ण रोल एकदम छानपैकी करून घेतला. तरी मी लाटण्याच्या साहाय्याने सगळीकडनं एकसारखा करून घेतला होता. तर आपली मिठाई पूर्ण अशी एकदम रेडी झालेली आहे. तर ह्याला मी पूर्ण असं लगेच कट करणार नाही. त्याला मी 10 मिनिटं फ्रीझरमध्ये ठेवून घेणार आहे. तर आपले 10 मिनिटं पूर्ण झालेले आहे. याला फ्रीझरमध्ये ठेवून घेतलं होतं. एकदम कडक वगैरे असं छानपैकी झालेलं आहे. कारण का लूज जर असेल तर आपले पीस होणार नाही म्हणून मी थोडंसं फ्रीझरमध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि त्याला पूर्ण असे कट केलेले आहे. गॅस न पेटवता मस्त असं स्वीट अशी रेसिपी मी बनवलेली आहे. एकदम मस्त अशी आणि तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं तर मग मस्त असे तुम्हाला छान-छान माझ्या रेसिपी बघायला मिळतील आणि अशीच मी रेसिपी छान-छान घेऊन येत जाईल. मस्त अशी एकदम स्वीट अशी छान अशी आपली मिठाई बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.